ही पिंडी जिथे अहिल्याबाई होळकर, मल्हारराव, यशवंतराव असे सगळे पराक्रमी पुरुष येऊन गेले, ही ती पिंडी. आणि महत्वाचं म्हणजे हा जो पाठ आहे तो पाठ पण त्याच काळातला ना. हो, हा पण त्याच काळातला पाठ आहे. आता आम्ही त्याला व्यवस्थित असावा म्हणून रिस्टोर करून घेतला. पण ज्या वेळेला त्याचं ते टेस्टिंग चालू होतं त्यावेळेला आमच्या ते असं लक्षात आलं की ह्याचा जो एज आहे ती पण साधारण त्याच समकालीन. असे लाकडाबद्दल स्पेसिफिक असं काही लाकूड आणि जे पितळी काम आहे, रिवेट वर्क त्याला म्हणतो, ते आजचं नाहीये, ते त्या काळातच व्हायचं. आणि ही त्या काळातलीच भांडी. हो, दीक्षित पुजारी आपल्यासाठी त्या काळातल्या भांड्यांच्या आणि पूजेचे साहित्य घेऊन आलेत. पण मी जे तुम्हाला आहे ना नाव तुकोजी ओळख, महत्वाचं आहे की ह्या संपूर्ण कव्हरेजमध्ये या थोडा अलीकडे हे जरा दाखवा वाचतो. त्यानंतर हे शाळेकडे ठेवायसाठी भांड आणि गंगा त्यावेळेची आणि त्याचं हे आसन. हे मी दीक्षितांना यासाठी आणायला लावलं की अहिल्याबाईंचं साधारण चित्र अखिल हिंदुस्थानात, अखिल भारतात काय, अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या, आणि ज्यांनी भारतभरातल्या अनेक अशा वास्तू आहेत की ज्या पुनर्जीवित केल्या, अनेक मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, आणि त्यांची ती प्रतिमा की हातात पिंडी घेतलेली अहिल्याबाई, अहिल्यादेवी हे आपल्या सतत डोळ्यासमोर असते. म्हणून मी ते त्यांना म्हटलं की थोडीशी भांडी घेऊन आपण